विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच शेतकरी पुत्रांना अमानुष मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा। यासाठी धरण गावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की विधिमंडळात सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते, परंतु राज्याचे कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं चित्र सध्या सबंध महाराष्ट्रानं व देशानं बघितले। याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील आणि शेतकरी पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच त्याच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अजित पवारांनी शेतकऱ्यांना साथ व कृषी मंत्र्यांना लाथ घातली पाहिजे असं मत उबाटा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे। माजी उपनगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सूरज चव्हाण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जो प्रदेश युवक अध्यक्ष आहे, त्यांनी लातूर येथे मराठा संघाच्या छावा संघटनेच्या जो प्रदेश अध्यक्ष होते त्यांच्यावर अमानुष असा हल्ला केला। प्रचंड प्रमाणात स्वतः त्यांनी मारहाण केलेली आहे। या राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेब आहेत। हे असल्यावर सुद्धा या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही जिवंत राहिलेली नाहीये, हुकशाही त्यांनी चालू केलेली आहे। राज्यकर्त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, म्हणून या सूरज चव्हाण आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी महाविकास आघाडीच्या वतीने आमची मागणी आहे। आपल्या कृषी मंत्र्यांना विधिमंडळासारख्या पवित्र ठिकाणी ऑनलाईन रमी खेळायला वेळ भेटतोय। ते रमीवाडे म्हणतात की जंगली रमी पे आओ ना महाराज। मला कृषी मंत्र्यांना सांगायचंय की कधीतरी बाबा रे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बघ। आज पावसाळ्याच्या कालावधीमध्ये इकडे पाऊस पडत नाहीये, शेतकरी हवालदिल झालेला आहे। बियाण्यांचे भाव वाढलेले आहे, रासायनिक खतांचे भाव वाढलेले आहेत। या सरकारने पोकळ घोषणा केली की कर्जमाफी झालेली नाहीये आणि असे असताना एका जबाबदार राज्यातल्या जबाबदार कृषी मंत्र्याला जर रमी खेळायला वेळ मिळत असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की छावा संघटनेच्या विजय घाडगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस या बेजबाबदार मंत्र्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्याच्या माजोरड्या कार्यकर्त्यांनी या आंदोलकांवरती आणि यांच्यावरती अमानुषपणे मारहाण केली। मला सांगा, जर सरकारला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्यांना मारत असाल तर सामान्य जनतेने विचारायचं कोणाला? हा प्रश्न आम्ही या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो। आणि म्हणून या जुगारी कृषी मंत्र्यावरती आणि या माजोरट्या सूरज चव्हाणवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करत आहोत। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा राजीनामा द्या, राजीनामा द्या। धिक्कार असो, धिक्कार असो। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।